नक्की महाराष्ट्रात आपण पाहता सगळीकडेच महाविकास आघाडी जिंकणार। आपण प्रतिसाद पाहताय मागच्या आठवड्यात ठाण्यात जे प्रतिसाद होता तसाच इथे चांगला प्रतिसाद मिळत आहे। एक गोष्ट इथे फ्लेमिंग शहर म्हणून हे करलं, पण महानगरपालिका राज्य सरकारने 3 भूखंड विकण्याचा तयार आहे। कसं बघताय याच्याकडे? ते मालकाला विकतात त्यांच्या, हे माहिती आहे सगळ्यांना। आणि म्हणून बघा, व्यक्ती म्हणून आम्ही विरोध करत नाही। त्यावेळी देखील मी त्यांना सांगितलेलं की गोल्फ कोर्स करण्याची गरज नाही, तोडगा निघू शकतो। काही जिथे कांदळवन नाही तिथे इमारती होऊ शकतात, आणि जिथे कांदळवन आहे तसंच तेव्हा हात लावण्याची गरज नाही। त्याच्यात मूळ मुद्दा हाच येतो की जे आहे त्याला नष्ट करून काही मिळणार नाहीये। या प्रकारे काय आंदोलन काय करा? मी मंत्री असताना हे अडवलेलं होतं, सुप्रीम कोर्टात गेलं, तिथे देखील आम्ही भूमिका स्पष्ट मांडली होती की आम्हाला गोल्फ कोर्सची तिथे गरज नाही, फ्लेमिंगो पार्कच राहू द्या, आणि जिथे बिल्डिंग्स बनायच्या जे सीआरझेडच्या बाहेर आहे, मॅनग्रोव्हच्या बाहेर तिथे बनवू द्या। आज मी ऐकतोय की नवीन डीपी मध्ये ते कांदळवन नाहीच असं सांगितलंय। म्हणजे हे काय, कुठे तुम्ही बनवताय? काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। आशिम सरोदे यांनी आरोप केला की 40 आमदार जेव्हा गुवाहाटीला गेले होते त्यावेळेस त्यांनी महिलेची छेडछाड केली असा त्यांचा आरोप आहे। कसं बघता? मला वाटतं ह्यांचं सगळ्यांचं कॅरेक्टर बघता असूही शकतं। माझ्याकडे म्हणजे असीमजी आता बोलत आहेत, कदाचित ते ठामपणे बोलत आहेत कारण ते माहितीशिवाय बोलत नाहीत, पण ह्या सगळ्यांचं जर आपण पाहिलं तर मला वाटतं पर्सनल जीवनात जायचं नाही। आता नवीन नवीन कोणाच्या काही क्लिप्स वगैरे येत असतात, एवढं भयानक आहे सगळं। आणि मला वाटतं एकच आहे महत्त्वाचं याच्यात की जी गोष्ट आपण पाहिली, जशी गद्दारी घडली, एवढं नीच आणि गलिच्छ राजकारण कधी या महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं। एबीबीचा कोटा झालाय आज विचारून। मी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक सीटवरून उभा राहणार आहे, कारण प्रत्येक महाराष्ट्र हिताचा माणूस म्हणजेच मी ज्यांच्या सोबत काम करत आहे। आपण पाहत असाल, नाही थांबा, मी हेच पाहत आहे की महाराष्ट्र म्हणजे आम्ही सगळे तरुणांचा महाराष्ट्र, आणि मी लढत आहोत ह्याच्यासाठीच। नोकर भरतीचा विषय आहे, आपण पाहतोय उद्योग इकडून निघत जात आहेत, आणि ह्याच विषयांवर आम्ही लढत आहोत। संपूर्ण महाराष्ट्रातून आम्ही सगळेच लढत आहोत, आम्ही सगळे महाराष्ट्र म्हणून लढत आहोत। भुजबळ म्हणतात की तुतारी, हात आणि मशाल यांना काही आव्हान दिसत नाही। जाओ दे, दिबा पाटिल का नाम नहीं दिया गया तो अगला कदम आपका क्या रहेगा? आपने देखा होगा 3 साल पहले श्री दिबा पाटिल इनका नाम दिया था हमने नवी मुंबई एयरपोर्ट पे, लेकिन भाजपा को देना नहीं उनका नाम। हमने छत्रपति संभाजी नगर में छत्रपति संभाजी महाराज का नाम दिया था एयरपोर्ट पे, 4 साल हो गए, लेकिन नाम दिया नहीं क्योंकि उनके मन में द्वेष है। सर, ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये एका बाजूला आपण बघतोय की राजन विचारे यांचं नाव चर्चेत आहे, आता देखील आपण अप्रत्यक्षपणे त्यांचं नाव जाहीरच केलेलं आहे, पण दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे हे राहणार की भाजपकडे राहणार हे अजून नाही। मुळात कसं आहे ना की दोन्ही गद्दार गँग जे आहेत ते भाजपच्याच पेरोलवर आहेत। आता आपण पाहत असाल की मुळात ते भाजपच्या वरती जाऊन काही बोलू शकतील का, हा एक प्रश्न आहे। दुसरं म्हणजे 32, 12, 4 वगैरे असं काही, एक तर कधीतरी ते बोलतात 45 सीट आम्ही जिंकू, कधीतरी अमुक सीट जिंकू। आता भाजप गद्दार गँग 1, गद्दार गँग 2, ईडी, आयटी, सीबीआय हे सगळे मिळून कसं समीकरण लढणार आहे, किती सीट कोणाला मिळणार आहेत हे माहिती नाही, पण आपण पाहाल महाराष्ट्रात जास्तीत जास्त सीट ही इंडिया आघाडी जिंकेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।